शाळा, टी.पी. आणि काकस्पर्श या फिल्म्समधनं केतकी माटेगावकर तिने खूप वेगवेगळे रोल्स केले तिने. आता ती फुंतरूमध्ये अजून एक वेगळा रोल घेऊन येते सगळ्यांसमोर. केतकी, काय सांगशील? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करणारी मुलगी, तिला म्हणजे सगळंच, तिथं मोठी आहे, ती इंजिनिअरिंग करते, तर तो डिफरन्स एकतर दिसणं गरजेचं होतं. आणि प्राजूलाच वेगवेगळे लुक्स करून उभं केलं आहे कॅमेऱ्यासमोर असं वाटायला नको होतं, आणि ते चुकीचं झालं असतं. सो माझ्याकडून मी थोडंफार वजन वाढवलं, आणि मला असं वाटतं लुक्सवर मी मेहनत तशी घेतली नाही, कारण मेकअप किंवा लुक्स जे डिझाईन केले त्याचं क्रेडिट जातं विनोद सरवदे, सुजय डहाके चे दिग्दर्शक, आणि सगळ्याच टीमला मला असं वाटतं. मूव्हीचं म्युझिक लॉन्चही झालं, तर मग तुझ्या ह्या मूव्हीच्या म्युझिकबद्दल थोडंसं सांग. म्हणजे तूही गाणं गायलं आहेस, मग त्याच्याबद्दल थोडं सांग. गायिका आणि अभिनेत्री म्हणजे दोन्ही क्षेत्र माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहेत, आणि आपलं लाडकं मूल कुठलं असं सांगता येत नाही ना, तसं आहे माझ्यासाठी. सो दोन्ही माझ्यासाठी महत्त्वाचं असल्यामुळे दोन्हीचा बॅलन्स करायचा मी प्रयत्न करते. त्या गाण्याच्या 4 ओळी. ओके. मनाला मनाची ओढ लागते पुन्हा पुन्हा, कसा जीव गुंतला मनाला, तुझे रूप असावे खळखळणाऱ्या मुक्त झऱ्याचे, तुझे स्पर्श असावे विरघळणाऱ्या शुभ्र धुक्याचे, मनाला मनाची